सोनाली कुलकर्णी घेऊन येते वाईब्स मीडियातर्फे पॉवर प्लेयर्स. नमस्कार, मी सोकुल सोनाली. वाईब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्स मध्ये आज आपण भेटणार आहोत संदीप कुलकर्णी यांना. ते आहेत अँबिओ मॉड्युलर किचन्स आणि फर्निचरचे सर्वेसर्वा. गेली 12 ते 15 वर्ष त्यांना किचन मधला फार चांगला एक्सपिरियन्स आहे. किचन मधला म्हणजेच ते अत्यंत परिपूर्ण असं तुमच्या किचनचं किंवा इतर फर्निचरचं डिझाईन करून देतात. तुमची आवड आणि तुमची गरज जाणून घेऊन तुमच्या घराला एक वेगळी स्टायलिश ओळख मिळवून देणं हे अँबिओचं वैशिष्ट्य आहे. नमस्कार संदीप. नमस्कार. वाईब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्स मध्ये मनापासून स्वागत तुमचं. इंटरेस्टिंग वाटतंय कारण गेली 15 वर्ष अँबिओचा मॉड्युलर किचन्स आणि फर्निचर मध्ये प्रवास चालू आहे. हे एक वेगळं फील्ड आहे, युज्युअल नाहीये. डॉक्टर इंजिनियर माणसं होत असतात. आता थोडे थोडे काय म्हणतात आमच्या क्षेत्रातले मेकअप, कॉस्ट्युम्स असे काही फील्ड नावारूपाला यायला लागलेत. पण या क्षेत्रामध्ये काम करावं असं कसं काय वाटलं? त्याची प्रेरणा काय होती? नक्कीच. म्हणजे फार कमी लोकांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे. लहानपणापासून आमच्या घरामध्ये आजी असेल, आई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा घरामध्ये जेवणाच्या आधी एक म्हटलं जातं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरण भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. तर लहानपणापासून आजीला मी अर्थ विचारायचो की हे आहे. त्यातली शेवटची म्हणजे रामदास स्वामींनी जे लिहिलं त्यातली शेवटची जी ओळ आहे याच्यामध्ये आहे की उदरण भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. म्हणजे जर आपण अन्न ग्रहण करतो हे उदरण भरण नसून ते एक यज्ञ कर्म आहे. हे जर यज्ञ कर्म आहे तर ते यज्ञ कर्म जिथून सुरू होतं म्हणजे त्याची जे प्रिपरेशन होतं ते किचन ही जर आपण त्याची वेदिका म्हटली तर ते महत्वाचं आहे. ते सुटसुटीत पाहिजे. इव्हन मला आठवतं की आमची आजी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर तिथं रांगोळी काढायची. हो, माझी आजी पण. तेव्हा तर चूल होती माझ्या आजोळी, पण चुलीसमोर एक छोटी रांगोळी आणि मग दिवसाची सुरुवात. आज पण आमच्या घरामध्ये तो होतच होतं. आणि जे म्हटलं की 15 वर्षामध्ये मी अशा खूप लोकांना भेटलो की ते सांगतात की आम्हाला किचन जे चांगलं करायचं आहे किंवा किचन मध्ये आम्ही इंटरेस्टेड जे आहोत त्याचं कारण हे आहे की ती एनर्जी आहे. म्हणजे लोक म्हणतात की पूर्वीपासून चालत त्याचं कारण नाही सांगतात किंवा ठीक आहे आमच्याकडे परंपरागत चालू आलंय पण किचनचं महत्व आहे. आज पण बरेचसे लोक आंघोळ न केल्याशिवाय किचन मध्ये जात नाहीत किंवा दिवसभराची सुरुवात किचनने करतात. तर ती एक महत्वाची गोष्ट आहे. आणि मग लोकांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मी हे किचन करतोय त्यावेळेस मला काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करता येईल. कारण की जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा काहीतरी लोकांना आयुष्यामध्ये आपण देऊ शकतो याच्याने ही सुरुवात केली. आणि त्याचा इन्सिडेंट पण असा घडला की साधारणतः 13-14 वर्षापूर्वी म्हणजे आमचं स्वतःचं जेव्हा किचन करायची वेळ आली तेव्हा ते करायला खूप त्रास झाला. एकतर म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घेतलं त्यावेळेस एवढं हे नव्हतं. मग ते लक्षात आलं की इथं लोक जशी मला अडचण आहे तशी लोकांना पण अडचण आहे. ती एक ऑपॉर्च्युनिटी होतीच. पण मी हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करू शकतो म्हणजे लोकांना त्रास होणार नाही. आणि महिला म्हणजे माझी मिसेस म्हणा किंवा कोणी पण तुम्ही पण जर घरी असाल तर तुमची दिवसाची सुरुवात 6-6:30 वाजता किचन मधनं होते आणि शेवट संध्याकाळी 10-10:30 वाजता शेवटचं सगळं आवरलंय ना, सगळं नीटनेटकं झाकून ठेवलंय ना, दूध वगैरे जे काय असेल ते झाकलंय, जरी मेड जरी असले तरी आजकाल ते स्त्रिया म्हणतात की आम्ही एक चक्कर मारतो त्याच्याशिवाय आम्ही झोपत नाही. तर मग इतकं जर ते महत्व आहे तर ते करायचा जो आनंद आहे म्हणून गेले 15 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. अँबिओची सुरुवात 15 वर्षाच्या याच्यानंतर 3 वर्षापूर्वी मी अँबिओ नावाने हे करायला केली. पण 15 वर्ष मी याच्यात करतोय आणि 3000 पेक्षा जास्त किचन्स मी केलेले आहेत. आणि प्रत्येकाशी इंटरेक्शन करताना प्रत्येक जण हे सांगतो आणि कुठेतरी मला हे संदेश देऊन जातो आमच्या टीमला की आपण योग्य करतोय. कारण की ते सांगतात अरे 4-5 वर्ष आले 10 वर्ष आले आमचं किचन उत्तम आहे. आम्ही नवीन प्रगती केली, आम्ही आता बंगल्यात चाललोय तर तुमच्याच कडनं आम्ही ठरवून टाकलंय की किचन तुमच्याच कडनं करायचं. हा जो आहे ते इन्स्पिरेशन मिळतं आणि मग प्रवास असंच चालू आहे आणि पुढे पण चालूच राहणार आहे. फारच इंटरेस्टिंग, कारण ही आपण विश्वासार्हता मिळवल्याची पावती असते की जेव्हा आपले ग्राहक आपल्याला रिपीट करतात किंवा माझ्या भाषेत बोलायचं झालं तर एखादा दिग्दर्शक जेव्हा आम्हाला रिपीट करतो ती एक मोठी कॉम्प्लिमेंट असते की त्यांना परत आपल्या बरोबर काम करावं असं वाटतंय. नक्कीच. एक मनात असं असतं की स्पेस डिझाईन जेव्हा होते त्याच्यासाठी स्पेस पाहिजे ना. बरोबर. अनेकदा ज्या शहरांमध्ये आपण सगळेजण राहतो तिथे जागेचाच प्रश्न असतो. तर मग कमी जागा असताना कसं किचन डिझाईन करायचं, म्हणजे त्यात तुम्हाला काय चॅलेंजेस असतात आणि तुमची क्रिएटिव्हिटी काय सांगते? आता इतके वर्षाचा अनुभव आणि इतके किचन डिझाईन केल्यामुळे एक बेसिक आम्ही जे सुरुवात करतो की ग्राहकाची किंवा ती उपभोक्ताची गृहिणी आहे तिची गरज काय. कारण की प्रत्येकाची गरज वेगळी असते. म्हणजे तुमची गरज वेगळी आहे, माझी घरातली गरज वेगळी आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे.
मग पहिले तर आम्ही त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या समजून घेतो. हं. त्याच्यानुसार डिझाईन करतो. त्यामुळे ते डिझाईन करणं सोपं होतं. हं. बऱ्याच वेळेस काय होतं, की मला किचन आहे. मला सगळ्या गोष्टी पाहिजे त्या वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेल्या, पण त्या खरंच तुम्हाला गरजेच्या आहेत का? पहिली ती गोष्ट. बऱ्याच वेळेस अडचण काय होते, की लोक म्हणतात माझी जागा कमी पडते. त्यांच्या गरजा जास्त आहेत म्हणून जागा कमी नाही पडत. बेसिकली मला सगळं पाहिजे म्हणून ते कमी पडतं. हा पहिला. तर ते आम्ही सेग्रिगेट करतो, की ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही करू शकतात, ही नाही केली पाहिजे. कारण की ना तुमच्या लाईफस्टाईलला ती सूट होते, ना तुमच्या जागेमध्ये ती होते. कारण की ते जागेमध्ये जर आपण प्लॅन करायचं म्हटलं तर गडबड होते. आणि आम्ही काय करतो, की नुसतंच प्लेस प्लॅन नाही करत. तर त्याला एक शब्द आहे, की डिझाइन ऑप्टिमायझेशन म्हणजे स्पेस ऑप्टिमायझेशन जे तुम्ही म्हटले, की कमी जागेमध्ये मॅक्सिमम. हं. पण त्याच्याबरोबर डिझाइन ऑप्टिमायझेशन पण पाहिजे. बऱ्याचशा छोट्या जागेमध्ये ना वस्तू बसतात, पण त्या व्यवस्थित प्लॅन नसतील केल्या ना डिझाइन वाईज, त्याच्यामुळे त्रास होतो वापरायला. म्हणजे उजवा डावा आम्ही इथून विचारतो, की तुमच्या घरामध्ये उजव्या हाताने काम करणारे किती लोक किती आहेत? छान. की सिंपल एक दूध उतू जाणं हा नॉर्मल आहे. म्हणजे जो म्हणतो आमच्या घरात दूध जात नाही, मी त्यांना म्हणतो तुम्ही किचनमध्येच काम नाही करत. सिंपल आहे, म्हणजे ते होतच. खरंय. आणि आपलं महाराष्ट्रीयन कुकिंग किंवा इंडियन कुकिंग आहे ना, खूप जास्त म्हणजे बघा, थोडंसं वेट करा, गरम करा, उकळा. तर मग सिंपल आहे सर, मी उजव्या हाताने काम करतो. तर मला उकळलेली किंवा गरम झालेली वस्तू जर बाजूला ठेवायची असेल तर मी पटकन चिमट्याने उचलणार, उजवीकडेच ठेवणार. करेक्ट. हे जर मी उजवीकडे जागा नाही ठेवली, डावीकडे ठेवली तर ऍक्सिडेंट होईल. कारण की मी असं ठेवणार आहे. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात या आम्ही अनुभवातून शिकलो. म्हणजे आम्हाला आमच्या कस्टमरने स्वतः सांगितले, अरे हे मला ही अडचण येते. मग आता जो स्पेस प्लॅनिंगचा तुमचा प्रश्न होता, की ते स्पेस प्लॅनिंग मध्ये काय होतं, की मी या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन त्यांना काय काय रिक्वायरमेंट आहे, कशा पद्धतीने आहे. म्हणजे आम्ही डायरेक्ट याच्यावर जात नाही, की बाबा ठीक आहे, हे मटेरियल आहे, एल शेपचा प्लॅटफॉर्म घ्या किंवा पॅरल घ्या, काही डिझाईनचे शब्द आहेत. पहिले तुमची गरज काय? जसं आम्ही समजतो, की आम्ही किचन परफॉर्मन्स कन्सल्टंट आहोत. वी आर नॉट डिझाइन कन्सल्टंट. वी आर म्हणजे ते नाहीच आहे, कारण की डिझाइन नाही आहे. इंटरेस्टिंग. परफॉर्मन्स तुमच्या किचनने केला पाहिजे. जेव्हा आमचं इन्स्पिरेशन जे आहे वजनी कवळ घेता, तर मग त्याचंच पुढे नेलं पाहिजे ना, ते फक्त म्हणण्यासाठी नाहीये. तर त्या पद्धतीने प्लॅन करतो आणि आमचे क्लायंट खूप खुश आहेत. म्हणजे ज्यांचे बंगले आहेत नाशिकमध्ये, नाशिक तर गॉड ग्रेस किंवा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मुंबई पुण्याचं पण आउटर भागामध्ये मोठे मोठे जागा आहेत, तिथं तर होतच. पण त्या लोकांनी ज्यावेळेस पुण्यामध्ये घरं घेतलेत किंवा मुंबईमध्ये घरं घेतले, तेव्हा त्यांची जागा छोटी म्हणते, अरे आम्ही त्याच्यातून इथे येतो, ते पण आम्ही इतके सुंदर करून दिले म्हणतात, अरे परफेक्ट आहे. आम्हाला वाटलंच नव्हतं की आमच्या गरजा खरं तर एवढ्याच आहेत. पण याचा अर्थ कमी याच्यात करायचं का नाही, जागेनुसार जे आवश्यक आहे ते आम्ही डिझाईन करून देतो. ही आमची युएसपी म्हणता येईल. किती आणि मोठी गोष्ट आहे ही. एक महत्वाची प्लॅनिंगची बाब आहे. म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगते. माझ्या आई-बाबांच्या घरात आम्ही मुलांनी ठरवलं की रेनोव्हेशन करूया आता. खूप जुनं झालंय घर. तर कुणीतरी ओळखीचे एक निवडले आणि त्यांनी किचन तयार करताना काय केलं, त्यांच्या हातून चुकून ट्रॉलीजचं माप लहान घेतलं गेलं. त्यामुळे त्यांनी आई-बाबांचा ओटा जो होता तो जवळ-जवळ वीतभर छोटा केला. तर आता आईला एवढी पंचाईत व्हायला लागली कारण पोळपाट मावेना. बरोबर. तर एवढी अडचण व्हायला लागली आणि ते म्हणले एवढं काय होईल ना सवय. आणि आम्हाला एवढं हर्ट व्हायला झालं होतं की असं नका म्हणू. तर असे काही अनुभव येतात का की काही विशिष्ट डिमांड असतात, म्हणजे आता उजवं डावं जसं सांगितलं तसं काही कस्टमर्सच्या काही डिमांड असतात का? डिमांड असतात ना. आणि बेसिक म्हणजे आमच्या दृष्टीने चांगली गोष्ट काय, जसं मी सांगितलं, की आम्ही पहिले डायरेक्ट डिझाइन आणि हे मटेरियल घ्या आणि चला कामं सुरुवात करा असं नाही करत. आम्ही वेळ देतो. म्हणजे आमच्याकडे ॲव्हरेज जो सिटिंग आहे, म्हणजे कन्सल्टिंग रिलेटेड जी सिटिंग आहे, म्हणजे वेगवेगळ्या डिझाइन डिस्कशन करणं, त्यांना लेआउट करणं, हे एक जर तुम्हाला करायचं असेल तर एक 7 ते 8 तास म्हणजे कंटिन्यू होत नाही. म्हणजे एक व्हिजिट झाली 2-2.5 तास, नंतर परत 2-2.5 तास करून फायनलाइज करतो. बऱ्याच वेळेस आम्ही सांगतो की तुम्हाला गरजेचं नाही आहे. हो. पण कधी-कधी हे पण सांगतो की तुम्हाला गरजेचं तुम्ही हे केलं पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की ओट्याची डीप वगैरे, हे आम्ही डिटेल समजून घेतो. बऱ्याच वेळेस तर आम्ही जर कन्फ्युजन असेल क्लायंटला, तर आम्ही तिथे जाऊन ओट्याची उंची पण महत्वाची असते. हं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, आता आपण म्हणतो की भारत मोठा आहे, एकसारखं नाहीये. पंजाबमध्ये गेलं तर उंची जास्त आहे. तर बरोबर. तिथं तुम्ही 34 इंचाचा प्लॅटफॉर्म घेतला तर चालू शकतो. पण महाराष्ट्रामध्ये इथं 5 फूट 3 इंच ॲव्हरेज लेडीजची हाईट आहे. त्या म्हणजे इकॉनॉमिक्स आम्ही करून 32 इंचापेक्षा जास्त नाही पाहिजे. पण जर कोणी म्हटलं की मला पाहिजे, कारण की बरेचसे लोक आता यूएसमध्ये राहतात किंवा युरोपमध्ये राहतात, ते म्हणतात की आम्हाला तिथली सवय. पण तिथली सवय ऑप्शन नाही म्हणून आहे. तर खरंय. आम्ही ते सांगताना त्यांना मार्किंग करून कधी-कधी डेमो उभं करून देतो, की हे अशा पद्धतीने आमच्या इथेच, की तुम्ही ट्राय करा. असं समजा की तुम्ही आता पोळपाटनी पोळ्या लाटताय, तर तुम्हाला किती त्रास होऊ शकतो, हं. एक अंदाजा घ्या. कारण की पोळी हा सर्वात जास्त त्रास देणारा आहे आणि तो आवडताय. आता लाटल्यानंतर हे दुखतंच. म्हणजे बऱ्याच वेळेला सांगतं, की आमच्याकडे येणं-जाणं खूप आहे. मला एकदम सुटसुटीत पाहिजे. कारण की नाशिक सिटी अशी की आजूबाजूला कनेक्टेड आहे रुरल एरियाशी. बरोबर. तर तिथलं येणं-जाणं भरपूर असतं. तर ह्या गोष्टी एक तर आम्ही टाळतो. समजा झालंच आमच्याकडनं, तर आम्ही ते आमच्या साईडनी पूर्णपणे रिप्लेस करून देतो. कारण की जर आम्हाला तुम्हाला म्हणजे आमचं इन्स्पिरेशन जे आहे ते यज्ञ कर्म आहे, ते चूक चालेल का? चुकीची आहुती देऊन नाही चालणार ना. ती योग्यच दिली गेली पाहिजे. तसं होत नाही. म्हणजे आतावर तशी वेळ नाही आली, पण आलं तर आमच्या पॉलिसीमध्ये आहे की ते आपण तुम्हाला रिप्लेस करून देऊ. पण ते होऊ नयेचीच काळजी आम्ही घेतो.
हा एक फार मस्तच. महत्वाचा याच्यामध्ये पार्ट आहे. त्यामुळे बरेच खुशी असणारे चेहरे बघायला मिळत असतील. हो. त्यातूनच अँबिओच्या खुशीवाला किचनचा जन्म झालाय का? हो. ही संकल्पना कुठनं आली? हे तर आम्हाला क्लायंटने म्हणजे आमचे जे एक गृहिणी होते त्यांनी सांगितलं, मी एकदम खुश झाले. हं, हं. म्हणजे आमच्याकडे कधी-कधी असं होतं की 3 पिढ्या ज्या आहेत त्या येतात. म्हणजे आजी येते, त्यांची त्यांची सून. सून येते आणि परत त्यांची नातसून पण येते. तिघी जणी येतात. हं. तिघांनी वेगवेगळा एरा बघितलेला असतो. म्हणजे आजी जर असेल तर त्यांनी गावामधलं किचन बघितलेलं असतं. आई असेल तर ते त्या फॅमिलीचा जो प्रोग्रेस होतो त्यातला मिड सेगमेंट बघितलेला असतो. आणि बरोबर. जी सून असते ती आत्ताच्या युगातली असते, पण त्यांना आवड असते. पण तिघी हे करतात. तेव्हा एकाच क्लायंटने आम्हाला सांगितलं की अरे यार तो किचन में तो हम खुशियाँ ही है अभी. म्हटलं यार काय बात आहे. आणि खुशीवाला किचन म्हणजे काय परत तेच आहे की वजनी कवळ घेता हे जेव्हा आम्ही म्हणतो किंवा उदरमळण हवंय तर तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. ते डिझाईन त्या पद्धतीने केलं पाहिजे. ते दिसायला तर सुंदर असलंच पाहिजे, पण ते वापरायला सोपं असलं पाहिजे. म्हणजे ते नुसतं दिसायला चांगलं असून उपयोग नाहीये. दिसायला चांगलंच पाहिजे, त्यात काही प्रश्नच नाही. पण ते वापरायला सोपं आहे का? जसं डावा आहे, त्यात भरपूर गोष्टी असतात की माझी उंची 5 फूट 3 इंचाची आहे, तर हाईट हात कितीपर्यंत वर जाऊ शकतो, बरोबर. तर तो 5.5 फुटापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यावरती जर वस्तू दिली स्टोरेजसाठी, तुम्ही कधी आडनिडीचं स्टोरेज करा, पण रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी जर वर दिल्या तर ते चुकीचं होतं. हो. मग ते त्यांच्याशी बोलणं, त्यांना सांगणं, वेगवेगळ्या ऍक्सेसरीज त्यांना सांगणं आणि ऍक्ट करून दिलं. म्हणजे आमचा जो नाशिकमध्ये डिस्प्ले आहे, वन ऑफ द बिगेस्ट डिस्प्ले आहे आणि तिथे आम्ही 6 वेगवेगळे डिस्प्ले ठेवले. ते आम्ही त्यांना प्रॅक्टिकल करायला लावतो. असं समजा तुमचं किचन आहे आणि समजा त्यात काही चुकलं तुम्हाला करताना, तर आम्ही आहोत तिथे, तुम्ही बिंदास करा. तर ते खुश होतात, म्हणून 2-2 अडीच तास त्याच्यात देतात. मग लहान मुलापासून आम्ही हे पण सांगतो की तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा इन फ्युचर जर असं आहे, तुम्ही आता रिनोव्हेट करताय किंवा नवीन करताय आणि 5-6 वर्षामध्ये लहान मुलं असणार आहे, तर कशा प्रकारचे हँडल्स घ्यायचे, कशा प्रकारचे ड्रॉवर्स घ्यायचे. कारण की करेक्ट आहे. मुलं काय करतात, आईचं काम चालू असतं किंवा मेडचं काम चालू असेल समजा, पटकन येतो त्याच्यावर पाय ठेवतो, हात हो, घालतो, त्याला हो. कळत नाही. मग हा ऍक्सिडेंट होऊ नको. हे न होणं याची काळजी घेणं हेच खुशीवाला किचन. कारण की हे सगळ्याचा जेव्हा विचार करून आम्ही सांगतो आणि ते वाईब्स येतात आम्हाला, म्हणजे आम्हाला पण येतात की अरे, आणि ते सांगतात आम्हाला, रिप्लाय देतात तेव्हा कळतं की, म्हणून आम्ही म्हणतो वी आर क्रिएटिंग खुशीवाला किचन. आणि आमचं ऑब्जेक्टिव्ह असते, म्हणजे प्रत्येक कंपनीचं मिशन असतं, विजन असतं. आमचं इन्स्पिरेशन जे आहे की उदरभरण होय जाणीचे यज्ञ कर्म, हे इन्स्पिरेशन आहे. पण ते आम्ही करतोय का, याच्यासाठी आमची टेस्ट मिळाली की प्रत्येक किचन आमचं त्या घरामध्ये खुशी क्रिएट करतंय का, क्रिएटिंग खुशीवाला किचन हे होतंय का आमच्याकडनं, ते आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. ना विजन ना मिशन, पण ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला करायचं, टीम मिळून हे करायचं. हे जर आपण लोकांच्या आयुष्यात करू शकलो तर आनंदच आहे. म्हणजे सगळ्या पिढ्या, सगळी म्हणजे लहान मुलं असू देत की मोठ्या आजी असू देत, प्रत्येकाला आनंद मिळणारी ती जागा असते. कारण छोटी का होईना आपली क्रिएटिव्हिटी तिथे दिसत असते की हे करून बघूया. आपल्याला प्रत्येकाला उत्साह असतो, थोडीशी धडधड असते की चांगला होईल की नाही पदार्थ. किती महत्वाचं आहे हे. आज नाशिकमध्ये अँबिओ म्हणजे मॉड्युलर किचन, बरोबर. हे तर सगळ्यांना माहिती झालेलंच आहे. पण त्या बरोबरीने अँबिओची अजून काही प्रोडक्ट्स आहेत का? काय रेंज आहे तुमची? मध्ये आम्ही कम्प्लीट होम सोल्युशन जे आहे मॉड्युलर फर्निचरचं देतो. सुरुवात आम्ही किचनने केली, ओके. पण त्याचबरोबर त्यातल्या कोविड नंतर बऱ्याचशा लोकांचं आलं की नाही, आम्हाला जसं किचन आहे, किचन जर 15-15 वर्ष टिकतं आहे, तर आम्हाला वॉर्डरोब्स पण अरे वा. तुमच्याकडनं हवे आहेत. कारण की सेम आहे की वॉर्डरोब का बरं, तर जे लॉजिक किचनला आहे तेच वॉर्डरोबला आहे. सिंपल, तुम्ही प्रोफेशनल आहात, मी पण प्रोफेशनल आहे. मला त्यावेळेस आवश्यक असलेली वस्तू, मग माझं क्लॉथिंग असेल किंवा ऍक्सेसरीज असतील, ते जागच्या जागी मिळणं, हे वेल ऑर्गनाइज वॉर्डरोब असण्याचं लक्षण करेक्ट आहे. आहे. म्हणजे तुमचं आयुष्य जे आहे ते सुटसुटीत होतं. की ठीक आहे, मी उठलो का बरं क्लटर राहत नाही. ते दिवसाची सुरुवात जसं किचनमध्ये शांत पाहिजे, तसे प्रोफेशनलची ड्रेस करताना जर चिडचिड झाली, मला जागच्या जागी वस्तू मिळत नाहीये, बऱ्याच वेळेस तो अनुभव येतो की अरे माझा आज या मूड होता हे घालायचं आणि हे नाहीये. मग ते न होण्यासाठीचा जो आमचा एक्सपिरियन्स आहे कस्टमरशी बोलून, म्हणजे सिंपल गोष्ट आहे की आजकाल प्रेस केलेलेच कपडे असतात, तो काळ गेला की आपण घरीच करायचं. मग ते ठेवल्यानंतर वरचं किंवा खालचं जर काढायचं असेल तर समोरून जर ते दिसत असेल, व्हिजिबल असेल आणि ऍक्सेस करणं जर सोपं असेल तुमचे ते कपडे, तर ते काढणं सोपं होतं. मग हा आमचा जो किचनचा एक्सपिरियन्स होता तो आम्हाला वॉर्डरोबसाठी कामास आला. मग त्या पद्धतीने आम्ही सुंदर वॉर्डरोब्स डिझाईन करून देतो. मग पूर्ण हाईटचे वॉर्डरोब्स असतील, विड्थमध्ये असतील, ज्या वेगवेगळ्या आहेत ते. आता मी वॉर्डरोबमध्ये गेलो म्हटलं साईड टेबल आणि बेड पण आला की कशा करेक्ट. पद्धतीने करता येईल. आणि फिनिशेस जे आहेत तो ऑप्शन जास्त मिळाला, कारण की किचनमध्ये खूप फिनिशेस आहेत. आम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे, सेम फिनिशेस आम्ही इथे देतो. मग ते जर आलं तर तुम्ही लिव्हिंग रूम मध्ये पण आम्ही आलो, मग टीव्ही युनिट्स आहेत किंवा लूज फर्निचर जे आहेत ते बनवतो. अशा वेगवेगळ्या सिरीज ज्या आहेत त्या आम्ही बनवतो किंवा प्रोडक्ट लाईन्स आहेत आणि ते सगळं नाशिकमध्ये आमच्याकडे डिस्प्लेला पण आहे. तर मग आम्ही म्हणतो की आता फक्त खुशीवाला किचन तर आहेच बरोबर, पण मग अँबिओ वेअर होम फाइंड्स हॅपीनेस. तुम्ही एकदा अँबिओ मध्ये आले तर तुमचं प्रत्येक रूम तुमच्या गरजेनुसार आम्ही डिझाईन करून देऊ आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं.
की डिझाईन्स करताना म्हणजे आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनरच्या सोबत आम्ही काम करतो, ते म्हणतात की हा तुमचा अप्रोच आमच्यासाठी चांगला आहे, कारण की आमच्या क्लायंटला काय हवं हे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर परत आम्हाला तुम्हाला सांगावं लागत नाही. तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांच्या गरजेनुसार डिझाईन करतात. त्यांचा पण वेळ वाचतो बरोबर. आणि मुख्य म्हणजे अननेसेसरी जे कन्फ्युजन होतं ते पण वाचतं आणि आनंद क्लायंटला मिळतो, वापरताना रोज मिळतो आणि त्याची पण 15 वर्ष वॉरंटी असते. तर त्या पद्धतीने आम्ही करतो. आपल्या गप्पा चालू आहेत. आज आपल्या गप्पांमध्ये मी एक कन्फेशन देणार आहे. मी जेव्हा काही वर्षांपूर्वी मी आणि माझ्या नवऱ्याने नवीन घर घेतलं, तेव्हा 3 ते 4 इंटिरियर डिझायनर्सनी आम्हाला नकार दिलाय. कारण त्यांच्या म्हणजे एका तर फार टॅलेंटेड होती ती आणि तिचं असं म्हणणं होतं, "हे काय सगळं सिंपल, सिंपल. वाटलं पाहिजे ना, कोणी फिल्म स्टारचं घर आहे." म्हणलं, "नाही, ते कामात न वाटू दे ना. आम्हाला आमचं घर घरासारखंच हवंय." तिला ते बटनाचं बेसिन करायचंच होतं. असं अचानक बेसिन वर जाणार आणि अचानक ते खाली येणार का? तर कोणाला 4 पावलं चालून हात धुवायला जायला लागू नये. आणि माझा अगदी विरोध होता या संकल्पनेला, की पाहुणे जरी असले, तरी ते आपल्या घरी आलेत ना. बरोबर. त्यांच्या सोयीसाठी घर बनवायचंय का आपल्या सोयीसाठी घर बनवायचंय? परफेक्ट. आज मार्केटमध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे कस्टमरला जसं पाहिजे तसं बनवून देतील. किंवा किचनवाली माणसं पण आहेत, की किचन युनिट्स बनवून देतात. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एवढी सगळी स्पर्धा असताना अँबिओकडेच आम्ही का यावं याचं काही कारण, खासियत तुम्ही सांगू शकाल? हो, तर नक्कीच. म्हणजे आता जे आपलं आत्तापर्यंत जे डिस्कशन झालं, की एक तर 15 वर्षाचा आम्हाला अनुभव आहे आणि मार्केटमध्ये आम्ही एक गोष्ट जपतो, म्हणजे जसं तुम्ही म्हटलं प्लेस प्लॅनिंग किंवा कसं, तर कस्टमर आल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं, की मला सिंपल पाहिजे आहे. बरोबर? ते डिपेंड म्हणजे प्रत्येक तो जसं तुम्ही सांगितलं, की आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर प्रत्येकाची एक स्टाईल असते काम खरंय. करण्याची. ते त्या जॉनरमध्येच चांगलं काम करतात. उलट तरी तुमचं म्हणून त्यांनी काम घेतलं असेल, तुम्हाला मिनिमलिस्टिक पाहिजे आणि त्यांना एकदम वेल फ्लॅशी किंवा सेड. पाहिजे, तर ते ॲक्चुअली प्रॉडक्ट चांगलं नसतं आलं. म्हणजे त्या 4-5 जणांनी तुम्हाला नाही सांगितलं, ते चांगलं केलं, की ते त्यांच्या कलेशी जसं तुम्ही तुमच्या कलेशी आहात, की नाही बाबा मी याच पद्धतीचे रोल करेल किंवा नाही करणार, तसंच ते होते. आता परत आमच्याकडे जर आलं, की अँबिओ का बरं घ्यावं? तर आमची जी पूर्ण प्रोसेस जी केलेली आहे, आम्ही फ्रॉम कन्सल्टिंग म्हणजे ऑन साइटचे रॉ मेजरमेंट पासनं तर इन्स्टॉलेशन पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरती आमचे एक्सपर्टीज जे आहेत त्या पद्धतीने कस्टमरला आम्ही डिझाईन करून देतो आणि थोडंसं इलॅबरेट करतो, की जेव्हा आमच्याकडे लीड येते किंवा कोणी आमच्याकडे इन्क्वायरी देतं, की आम्हाला किचन नीट करायचं किंवा घरातलं वॉटर बेड्स करायचे, तर जसं डॉक्टर्स बसून पूर्ण विचारतात त्यांना, की तुमचं कशा पद्धतीचं आहे, म्हणजे घरामध्ये किती माणसं आहेत, लहान मोठे किती, येणं जाणं किती आहे, तुमचे स्टोरेजचे पॅटर्न्स कसे आहेत. आता हळूहळू सिटीजमध्ये वर्षभराचं भरणं कमी झालेलं आहे खरंय. धान्य, कारण की आता 10 मिनिटात येतं, पण 10 मिनिटात जरी नसलं तरी महिन्याभराचं भरणारे आहेतच. व्यक्ती आहेत. मग ते कशा पद्धतीने पाहिजे, त्याचा पूर्ण फ्लो कशा पद्धतीने तुम्ही आहात. मग आता लेडीज ज्या आहेत म्हणजे ज्या गृहिणी आहेत ते जॉब करतात का, म्हणजे पूर्ण फॅमिली जॉब करते का, कोणी ती हाऊस वाईफ आहे, पण मग त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला आश्चर्य वाटेल हे समजून, की कधी कधी 3 वेगवेगळ्या म्हणजे एकाच वेळेस 3 वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट होतात. म्हणजे मुलांना शाळेत जाण्यासाठी वेगळा असतो, नवऱ्याची आवड वेगळी असते आणि घरामध्ये जर वयस्कर कोणी असेल त्यांचं काही खाणं पिण्याचं वेगळे पथ्य असेल त्याच्यासाठी वेगळा बनतो. आता नवरा किंवा जे नवरा किंवा गृहिणी म्हणते, की अरे जे वृद्धांना आहे ते मला प्रत्येक वेळेस नाही खायचं, मला हो. काहीतरी वेगळी टेस्ट पाहिजे. तर मग त्या अर्धा पाऊण 1 तासाच्या स्पॅन मध्ये 3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. खरंय. सेम दुपारचं जेवणाचं असतं, की मुलं आल्यानंतर ते म्हणतात आम्ही 2:30-3 वाजता येतो, तर आम्हाला गरम गरम काहीतरी द्या आणि संध्याकाळी परत वेगळं असतं. तर या याच्यामध्ये किचन डिझाईन करताना ह्या गोष्टी समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. मग मटेरियल डिझाईन्स या ज्या गोष्टी आहेत त्या तर सांगतो, जे लेटेस्ट आहे ते तर आम्ही सजेस्ट करतोच आणि लेटेस्ट काय आहे हे सांगण्यासाठी सध्या आमची पण गरज नाही, ते इन्स्टावरती कळतं, पण ते फक्त दिसतं. खरंय. आणि आमचं बेनिफिट असं आहे, की जे दिसतं ते आम्ही करतो, पण ते तुम्हाला गरजेचं आहे का हे महत्वाचं आहे. हा जो स्पॅन आहे, मग या वेळेस ज्यावेळेस आम्ही मटेरियल देतो त्या 15 इयर्सची वॉरंटी आमच्याकडनं असते. म्हणजे आमचे कॉम्पोनंट सप्लाय करणारे ते वॉरंटी देऊन होते ती आम्ही देतो, कारण की 15 वर्ष चालवायचं आणि खुशी 15 वर्ष पाहिजे. रेटिंग खुशीवाला किचन 1 वर्षासाठी नाही तर ते 15 हे वर्षासाठी. 15 वर्षाची वॉरंटी खूप मोठी आहे. कारण आजकाल मुंबईसारख्या शहरात तर एवढं मॉइश्चर आहे किंवा शास्त्रीय करणं जास्त तुम्हाला माहिती असतील, पण अक्षरशः दुसऱ्या तिसऱ्या वर्षी ट्रॉलीज गंजतात. ते आणि इतकी चिडचिड होते, की आपण कष्टाने प्लॅनिंग करून काहीतरी केलेलं असतं आणि ते गेलं कामातनं. आता मार्केटमध्ये अमुक एक नवीन आलंय असं सांगतात. याला धरून मला एक विचारायचंय, की किचनमध्ये व्हेंटिलेशन आणि प्रकाश याला किती महत्व असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खूप जास्त महत्व आहे. म्हणजे किचन्समध्ये आता प्रकाशाबद्दल बोलू, की म्हणजे प्रकाश तर पाहिजेच रेग्युलर काम करताना. त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही किचनच्या वरती कॅबिनेट्स देतो, त्यावेळेस आम्ही म्हणतो, की 2 प्रकारचे लाईट्स असतात आपल्याकडे. एक
जी युटिलिटी लाईट आहे, म्हणजे काम करताना कॅबिनसाठी त्याच्या खाली लाईट जर दिले तर कटिंग असेल तुमचं निवडणं वगैरे असेल ते बघण्यासाठी युटिलिटी आहे. आणि एक जी आहे ते अस्थेटिक साठीच्या लाईट्स, म्हणजे जे ओपन रूम मध्ये असतात बरोबर. त्याचा फक्त दिसण्यासाठी आणि याच्यासाठी असतं. तर त्याचं प्लॅनिंग करताना युटिलिटी लाईट्स जे आहे ते युटिलिटी लाईट्सचे पॉईंट्स किंवा युटिलाइट कशी असले पाहिजे हे आम्ही कन्सल्ट करतो की हे तुम्ही घेतलं पाहिजे, या पद्धतीने ते केलं पाहिजे. आणि व्हेंटिलेशनसाठी क्रॉस व्हेंटिलेशन असेल तर उत्तम. तरी आम्ही सजेस्ट करतो की आता चिमणी जे आहे म्हणजे सक्शनसाठी जे किचन हुड आपण म्हणतो ते वापरले गेले पाहिजे. अजूनही बऱ्याच लोकांचं असं होतं की ते आम्हाला वापरायचे नाही आहेत, पण चिमणी जर नाही घेतली, समोर खिडकी असेल, तुम्ही फोडणी दिली, वारा उलटा आला तर तुमच्या अंगावर येतं आणि क्रॉस जर आला तर ते विंडोवर जातं, मग ते बरोबर. क्लीन करणं त्रासदायक आहे. कारण की ती अल्युमिनियमची विंडो किंवा युपीसीची कुठल्या लेटेस्ट विंडो जर घेत असेल ते क्लीन करणं त्रासदायक होतं. आणि या सगळ्या करताना ओव्हरऑल इथला जो ऍटमॉस्फिअर आहे तो त्रासदायक होतो. सिंपल आहे, आपल्याकडे आज पण बऱ्याच जण दिवाळीला तळण करतात. हम्म. जर क्रॉस व्हेंटिलेशन नसेल आणि 2 तास कंटिन्यू तुम्हाला तळण करायचं जर असेल तर स्टडी असं सांगतो की 1 ते 2 डिग्री तिथलं टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, मी 1 दीड तास काम केलं आणि आता मला घाम यायला लागला किंवा त्रास होतो आणि इझी होतं. तर याच्यासाठी ते क्रॉस हवेचं जे व्हेंटिलेशन आहे ते पण गरजेचं आहे. आणि मी त्या पद्धतीने आम्ही कस्टमरला सजेस्ट करतो की हे तुम्ही घ्या. अर्थात सर्टन लिमिट नंतर ज्या त्या कंपनी ज्या असतात म्हणजे चिमणीज वगैरे बनवतात त्यांचे जे कन्सल्टंट त्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व करतो की हा प्रोजेक्ट मध्ये काही चॅलेंजेस आहेत तर तुम्ही पण घ्या. म्हणजे असे आमचे टाइप्स आहेत की ते मग कन्सल्ट करून ते पुढे घेऊन जातो आम्ही त्याला. ग्रेट. आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येताना मला विचारायचंय की अ, गेल्या 15 वर्षात अनेक पिढ्यांची माणसं तुम्ही बघितलेली आहेत. तर विचारसरणीमधला कुठला बदल स्वागतार्ह वाटतो? आता नवीन काळाकडे जाताना आज आपण 2026 मध्ये आहोत. तर बदलत चाललेला किचन बद्दलचा विचार, की पूर्वी कदाचित खाली बसूनच स्वयंपाक करत असतील, आता त्याच्यासाठी ओटा आलेला आहे, अजून वेगळ्या प्रकारचे बर्नर्स आलेले आहेत, चिमणी तर इनबिल्ट असतेच. या अर्थाचा किंवा कुठलाही किचन ओरिएंटेड कोणता विचार करा असं तुम्ही ग्राहकांना सांगाल? मी म्हणजे आमच्या सर्कलमध्ये तर मी नेहमी म्हणत असतो की इव्हॉल्युएशन ऑफ किचन मिरर्स द इव्हॉल्युएशन ऑफ ह्युमन हो, सिव्हिलायझेशन. वेल सेड. म्हणजे जसं आपण बघा की गुहेत होतं, गुहेतून बाहेर गावावर आलं की आगीचा शोध लागला, मग काहीतरी गरम करायचं म्हणजे ते त्याच्यात पशुच खायचे किंवा पक्षी खायचे, पण त्या पद्धतीने करत करत आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. बरोबर. आणि हे करताना जरी त्याचे प्रकार बदलत असले किंवा कुकिंग करायची पद्धत बदलत असली तरी तो जीवाचा, प्रत्येकाच्या जीवाचा भाग आहे. म्हणजे अल्टिमेटली थकून आलो आणि काय म्हणतो यार मस्त आवडीचं मला जेवण, म्हणजे कधी कधी असं होतं की साधे डाळ भात जरी आईच्या हातचा मिळाला किंवा एक बटाट्याची भाजी आणि पोळी जरी मिळाली आईच्या हातचा किंवा बस. आपल्या प्रेमाचा, असं आजचा दिवस असा थकवा निघाला म्हणजे अल्टिमेटली परत आपण येतो. आणि ती आहे एनर्जी, म्हणजे फूड आहे एनर्जी. आणि प्रत्येक जरी पिढ्या बदलत गेल्या तरी प्रत्येक कुठे ना कुठे गेला, जर आतमध्ये जर गेलं तर मला दिसायला सुंदर पाहिजे, मॉडर्न पाहिजे, आम्ही आता रेडी टू कुक आणू किंवा हे करू, तरी अल्टिमेटली आत्ताच्या पिढीचं जर आपण आता वर्तमानात म्हटलं आणि भविष्यामध्ये पण, तर किचनचा जो संबंध आहे, किचनचं अविभाज्य त्यांच्यात महत्व आहेच. आणि हे डिझाईन करताना आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की हे जर आहे, म्हणजे मला गेल्या 15 वर्षाचा अनुभव आणि पुढचे 15-20 वर्ष मी काम करणार आहे, तर मी जो प्रवास बघितलेला आहे आत्ता डिझाईन करताना मी प्रत्येकाला हे सांगतो की तुम्ही आत्ताचा फक्त विचार नका करू, म्हणजे दिसण्याला असं कसं कसं, पुढचे 15 वर्षामध्ये काय होणार आहे. म्हणजे 45-50 वर्षाची व्यक्ती जर आली ती म्हणते की आम्ही किचन डिझाईन करतो, आम्ही त्यांना सांगतो की 5-7 वर्षानंतर तुम्हाला ऍक्टिव्हिटी करताना अडचण येणार आहे, तर तुमच्या व्हर्टिकल स्टोरेज वगैरे ते बघितलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही आता मगाशी विचारलं की मुंबई सारख्या ठिकाणी जर घेतलं तर मॉइश्चर जास्त असतं काय असतं, तर त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस प्रोडक्ट्स पण, म्हणजे 15 वर्षात आम्ही कस्टमरचे किचन सुंदर केलेत, पण आमची पण टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केलेली आहे. करेक्ट. तर आम्ही एक वूड फ्री किचन म्हणून एक कन्सेप्ट लॉन्च केलेली आहे. बर. वूड फ्री किचन मध्ये लाकडाचा कुठेच वापर नाही, किती मॉइश्चर असला तर वेगवेगळ्या मेटल्स, सिरॅमिक्स आणि स्टोनचा वापर करून मग आम्ही ते किचन्स डेव्हलप केले. आणि मेनली नाशिकमध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा किंवा कोस्टल एरियामध्ये आणि जनरल ठिकाणी पण ते वापरले जातात. तर हे काय की हे टेक्नॉलॉजी पुढे गेली, जे साधे किचन्स पासून हे आले, तर या पद्धतीने पण आम्ही ते डिझाईन केलेलं आणि डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे कस्टमरचे किचन तर इव्हॉल्व्ह होतच गेले, त्याचबरोबर अँबिओची जी टेक्नॉलॉजी आहे ती पण इव्हॉल्व्ह होत गेली. आणि प्युअरली इंजिनियर प्रोडक्ट जे आहे म्हणजे वूड फ्री किचन जे आहे ते आता आम्ही केलेलं आहे. त्याचा पण डिस्प्ले नाशिकमध्ये, नॉर्थ महाराष्ट्रामध्ये एकमेव आपल्याकडे आहे आणि आता आम्ही ते पण लोकांना देत आहोत. अरे वा. माझी खात्री आहे की माझ्यासारखंच आपल्या प्रेक्षकांनाही कुतूहल असेल की हे वूड फ्री किचन कसं असेल. आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे, वाईब्स मीडियातर्फे अँबिओसाठी मनापासून शुभेच्छा आणि खूप सारे हॅपीवाले किचन आणि हॅपीवाले हार्ट तुमच्यामुळे घडत राहू देत. धन्यवाद. थँक्यू. मला तुम्हाला एक विचारायचं की किचनची तुमची आठवण मला सांगा, जसं म्हणजे रिलेटेड आठवण की किचनचं तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे
कारण की तुम्ही गुलाबजाम सारखा चित्रपट केला त्याचं नाव देणं म्हणजे किचनशी तुमचं काहीतरी रिलेशन असेलच, तर ते मला ऐकायला जरूर आवडेल. मी खूप पॅशनेट आहे किचनच्या बाबतीत, कारण मला रोज एकदा तरी काहीतरी करायला किचन मध्ये असायला आवडतं. कारण मगाशी तुम्ही बोलता बोलता फार छान सांगितलं की ती एक एनर्जी असते. तर मी माझ्या घरी माझे मदतनीस जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना सांगते की आल्या आल्या कामाला लागू नका. या, बसा, 2 मिनिटं स्वतःला बरं वाटू दे. क्या बात. आणि त्याच्यानंतर काम तर आहेच, खूप काम आहे दिवसभर. पण आल्या आल्या अगं बाई 8:30च्या ऐवजी 8:35ला आले तर घुसलेच आता मी, असं नका करू. किचन तुमच्यासाठी आहे. बरोबर. तर ते आहे तिथे, कुठे पळून जाणार नाहीये गॅस वेळी. आपण 2 मिनिटं बसू, आल्यावर चहा घ्या आणि त्याच्यानंतर कामाला लागूया. मला चित्तवृत्ती सांभाळायला खूप आवडते. त्यामुळे मी ते आजही करते की एकदम गडबडीने घुसून गॅस ऑन करायचा आणि फोडणीसाठी कढई ठेवून मोठा गॅस ठेवायचा, असं मी करत नाही. ते किचनकडे जाणं हे जवळ मेडिटेटिव्ह आहे माझ्यासाठी. क्या बात आहे. म्हणजे जो तुमची थॉट प्रोसेस आहे आणि अँबियूचे जे आहे, जे इन्स्पिरेशन आहे ते मॅच होतं बघा. अगदीच. आणि हे मॅक्सिमम लोकांचं आहे. आम्हाला तिथंच इम्पॅक्ट क्रिएट करायचं किंवा कॉन्ट्रीब्युट करायचंय. आपण जगाला आलेलं काही ना काही काम करणार आहे. मग ते कॉन्ट्रिब्युशन काय तर आम्ही या पद्धतीने करतो. खूपच मस्त. खूप शुभेच्छा आणि थँक यू फॉर बिंग ऑन पॉवर प्लेयर्स. येस. थँक यू. थँक यू. थँक यू.